नमस्कार सर्वांना, वेलकम टू कृषास किचन। आज आहे रविवार, तर विचार केला काय बनवायचं। तर आमच्या मच्छीवाल्याने खेकडे घेऊन आला होता, तर विचार केला चला खेकड्याचा रस्सा बनवूया। पावसात खेकडे खायची मज्जाच वेगळी असते, हो की नाही। तर इथे मच्छीवाल्याकडनं खेकडे साफ करून घेतले। मच्छीवाल्याकडनं खेकडे घेतल्यानंतर इथे मी ब्रशने स्वच्छ खेकडे धुवून घेतले आणि त्याचं कवच काढून घेतले। खेकड्यांना स्वच्छ साफ करून त्याला धुवून घ्यायचं आहे। खेकड्याचे जे बारीक पाय असतात त्याला आपण मिक्सरला लावून त्याचं वाटण करून घ्यायचं आहे पाणी टाकून। तर चला वळूया रेसिपीकडे। खेकड्याच्या रस्स्यासाठी लागणारं साहित्य बघूया। इथे आपण धना जिरा पावडर घेतलं आहे, मीठ, कढीपत्ता, लाल तिखट, हळद आणि ठेचलेले लसूण। खेकड्याच्या रस्स्यासाठी इथे आपण गोडा मसाल्याचा वापर करणार आहे। सर्वात आधी आपण तेल टाकून घेऊया। हे बघा, जे खेकड्याचे बारीक पाय असतात त्याचं आपण इथे वाटण करून घेतलं आहे मिक्सरला लावून। हे नंतर आपण कालवणामध्ये टाकणार आहोत। कढीपत्ता आणि लसूणची फोडणी देऊन घेऊया। त्यात आपण टाकूया लाल मसाला, हळद, धना जिरा पावडर आणि आपला घरगुती गोडा मसाला। गोड्या मसाल्याबरोबर इथे आपण सुकं खोबऱ्याचं वाटण टाकलं आहे। त्यात आपण फक्त प्लेन सुकं खोबरं वाटून घेतलं आहे। इथे आपण थोडंसं ज्वारीचं पीठ टाकतोय। हे कालवणाला छानपैकी घट्टपणा येण्यासाठी आपण मिक्स करून घेतोय। यात आपण आता खेकडे मिक्स करून घेऊया।
खेकड्याचं जे आपण वाटण करून घेतलं होतं ते आपण यात आता मिक्स करून घेऊया. आपल्या खेकड्याच्या रस्स्याला छान इथे कड आला आहे. आपला खेकड्याचा रस्सा तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.